अक्षरशः मुलं खुर्च्या आडव्या टाकून त्याच्यावर झोपतात का तर बाबा राहायचे पैसे वाचतील म्हणून. लायब्ररीमध्येच राहतात. लायब्ररीमध्येच झोपतात आणि एखाद्याच्या मित्राच्या रूमवर वगैरे जाऊन आंघोळ करतात. मग अशी जर परिस्थिती असेल तर 1,000 रुपये तुम्ही एक्झामला घेणार, त्याच्यानंतर वेगवेगळे एक्झाम झाले तर प्रत्येक याला 1,000 रुपये भरणं मुलांना ते पॉसिबल नाही. नमस्कार. खरं तर ऑनलाईन परीक्षेच्या विरोधामध्ये सर्वत्र रोष आहे. संभाजीनगरमध्ये आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरती आंदोलन सुरू येतं आणि आज मी शिरूरमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो आहे. तोच रोष इथं विद्यार्थ्यांमध्ये आहे. शिरूरची ही बाबूराव पाचरणे सार्वजनिक वाचनालयाच्या बाहेर ही जे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाची मागणी हीच आहे की परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजेत. आता नक्की काय भावना आहेत त्यासुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. काय वाटतं तुला? माईक तुझ्याच हातात घे. काय वाटतं की हा जो निर्णय आहे ऑफलाईनचा, जे ऑनलाईन परीक्षा होत आहेत, त्याला सगळ्यांचा विरोध आहे? हो सर. सर पहिली गोष्ट अशी, तर मी या क्षेत्रात आत्ता नवीन उतरले, 2-3 महिने झाले. आणि सर मी याच्यासाठी आलो होतो की इकडे ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होत आहे. सर मी SSC वगैरे पाहिलं आहे, तिकडे काय फ्रॉड होतो आहे. आयोगाने उदाहरण दिलं, SSC ऑनलाईन घेते किंवा इतर ह्या कंपन्या ऑनलाईन घेतात हे ते. सर सगळा फ्रॉड चाललेला आहे. तुम्ही बघितलं असतं गेल्या 2 वर्षामध्ये SSC किती पेपर फुटलेले आहेत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, मागच्या 2 वर्षामध्ये राज्यसेवा तुम्ही तिकडं UPSC धर्तीवर केली. एक मुलगा इकडे MPSCमध्ये उतरल्यानंतर डेप्युटी कलेक्टरचं स्वप्न पाहून येत होता. तो नाहीतर लिपिकपर्यंत का होईना एखादं पद घेऊन जात होता, कारण सगळं सारखं होतं. कोणीही मागणी न करता तुम्ही एक तर राज्यसेवा तिकडे डिस्क्रिप्टिव्ह केली. ओके, तुम्ही आम्हाला UPSCचं उदाहरण दिलं. मग आता तुम्ही UPSC एखादी एक्झाम ऑनलाईन घेते का? नाही घेते. तुम्ही UPSCचं अनुकरण करा ना. तुम्ही जर MPSC ही UPSC धर्तीवर न्यायची आणि आता तुम्ही डायरेक्ट कुठे SSC सारख्या एक्झामची तुम्ही तुलना करायला लागली. बिहारचे उदाहरण देतात किंवा इतर राज्यांचे उदाहरण देतात. तिकडं काय काय चालतं हे सगळ्या मुलांना माहिती आहे. मुलांचा MPSCवर फक्त विश्वास ऑफलाईनमुळे. ओके, आणि तुम्ही ऑफलाईन पद्धतीने खूप छान नियोजन करता. आमची मागणी कोणाचीच मागणी नव्हती ऑनलाईन एक्झाम घ्यावा. आणि दुसरी गोष्ट, इतके पद आपले सरळ सेवेने भरले जात होते, ती मागणी आम्ही केली MPSCकडे द्या, कारण ती ऑफलाईन पद्धतीने व्हावं यासाठी. कारण MPSCचे सगळे ऑनलाईन पेपर फुटत होते, याचे सरळ सेवेचे सगळे ऑनलाईन पेपर फुटायचे. म्हणून आम्ही MPSCकडे द्या ही मागणी केली आणि तुम्ही तीच ऑनलाईन करून ठेवली. म्हणजे हे कोणालाही न विचारता केलेलं सगळं प्रकरण आहे. MPSCवर फक्त ऑनलाईनवर मुलांचा विश्वास आहे आणि ऑफलाईनवर विश्वास आहे आणि तुम्ही ऑफलाईनच चाला. बरोबर. संपूर्ण महाराष्ट्राचं तेच म्हणणं. तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? माझं म्हणणं तेच की हा जो निर्णय, मला नाही वाटत पूर्ण महाराष्ट्रामध्ये याबद्दल कुणी राजी असले मताबद्दल, जे की आत्ता ग्रुप सीची ऑनलाईन एक्झाम होती आहे. नाही म्हणजे कसं काय कुणीच नाही होणार, कारण की सगळी जे MPSC ॲस्पिरंट आहेत, जे की ग्रुप B, C किंवा क्लास 1ची तयारी करतात आहे, जर त्यांच्यासोबत असं ऑनलाईनचं ज्याला आपण फ्रॉड म्हणू शकतो, ती जर होत असेल तर सर्वजण नाराज आहे. कारण की सगळी इथं मेंटली हॅरेस म्हणता येईल अशा परिस्थितीमध्ये लोक अभ्यास करतात इथे ॲस्पिरंट वगैरे. हे चुकीची बाब आहे. घरी माहिती आहे का हे अशा पद्धतीने परीक्षा बदलली? घरच्यांना काही माहिती नाही, पण त्याबद्दल आपण जेव्हा आयडी देतो त्याबद्दल म्हणजे त्यांना जास्त काही माहिती नसते या क्षेत्राबद्दल, असं आहे. पण तेव्हा आपण त्यांना काही या ऑनलाईन पद्धतीमुळं काहीतरी असं आमच्या म्हणजे पूर्ण अभ्यासावर म्हणा किंवा जिथं आमचं फ्युचर घडणार आहे त्याच्यावर काही अफेक्ट होत असेल तर ही चुकीची बाब आहे. मग त्यांना पण याचा लोड येतो, कारण की त्यांना माहीत नाही की त्यांच्या विद्यार्थ्यांना अजून किती स्ट्रगल करावं लागणार आहे, त्याचं होईल का नाही. आणि राहिली गोष्ट नॉर्मलायझेशनबद्दल, आणि हा पूर्ण नशिबाचा खेळ म्हणता येईल. लकी ड्रॉसारखे जिथं मुलांचं भवितव्य बिघडूसुद्धा शकतं. ज्यांना चांगले मार्क असतील त्यांचं बिघडू शकतं आणि ज्यांना नाही त्यांचं कदाचित चांगलं पण होऊ शकतं. पण ही नशिबावर खेळणारी गोष्ट नाही आहे. समान संधी मिळणार नाही. हां, समान संधी तर अजिबात कोणाला मिळणार नाही. तर हे निर्णय चुकीचा आहे आयोगाचं, मी हे मत आहे माझं. ताई, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की म्हणजे भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि भारताचं संविधान कलम 16नुसार जर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता देत असेल तर MPSC सारखा आयोग म्हणजे जो की घटनात्मक आहे, तो असे जर अन्यायकारक आणि पूर्ण परिस्थितीचं पुनरावलोकन न करता आणि सूक्ष्म विश्लेषण म्हणजे जे काही निर्णय घेतील त्याचं पूर्ण सूक्ष्म विश्लेषण न करता त्याचे जे परिणाम होतील म्हणजे त्यांबाबत कितपत सजग आहे हे मला माहीत नाही. आणि अशा प्रकारचे निर्णय जेव्हा आयोग आता घेतच तर याचे परिणाम काय होतील याचा काहीच विचार करत नाही. मी तर आत्ता फक्त 3च वर्ष झाले या क्षेत्राला दिलेले, तर मी पाहते की अशी काही म्हणजे
अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत की ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य MPSC सारख्या क्षेत्राला दिले आणि त्यांच्याकडे आता दुसरा कुठला पर्याय पण उपलब्ध नाही आहे. आणि म्हणजे ज्यांना असं वाटतं की प्रामाणिकपणे आम्ही अभ्यास करून काहीतरी करू शकतो आणि जर असे निर्णय लादून जर MPSC अशा लाखो मुलांचं भविष्य जर धोक्यात टाकत असेल तर मला असं वाटतं खरंच MPSC सरकार चालवतं की संवैधानिक मार्गाने MPSC स्वतःचे निर्णय घेते, त्याबद्दल पण जरा विचार करणं बरोबर आहे. खरं तर MPSC नक्की चालवतं आहे कोण? मंत्रालयातून MPSC चालते का? तुझा खरंच प्रश्न चांगला आहे. आणि खरं तर हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, आर्टिकल सहित सगळं तुम्हाला सांगतील. याच्यापैकी याच्या आधी कोणी परीक्षा दिलेली आहे का ऑनलाईन? काय कशा पद्धतीने परीक्षा होते? कमीत कमी सर मी 35 ते 40 एक्झाम दिल्या सर ऑनलाईन. सिव्हिल घालवले तसं माझे सर ₹1,00,000-1,50,000 ते गेलेले आहेत सर. मी आज स्वतः काम करून जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळात मी अभ्यास करत असतो. पण मी फ्रॉड बघायचं, मी झेडपीच्या वेळेसच बघितलं सर, मला फक्त 79 मार्क आलेली होती. त्याच्यात मी बघितलं आणि मला असंही कोणती एक्झाम दिली, माझं म्हणजे अभ्यास तेवढा नसेल मान्य आहे, 130-120 माझा स्कोर येत होता, पण त्या एक्झामला मला 79 मार्क आली. त्यानंतर मी सर अभ्यास सोडला, माझी मनस्थिती संपली आणि मी हे ठरवून आलो होतो की मी एक प्रायव्हेट जॉब करतो, त्याच्यातून मी पैसे कमवून शिकत असतो. असे बरेच विद्यार्थी आहेत सर इथं की ज्यांच्या आईवडिलांची म्हणजे क्षमताच नाही की त्यांना शिकवायचं, पुढे घेऊन जायचं. पण असे पण विद्यार्थी त्यांचा पैसे जाऊन जर अशा गोष्टी घडत असतील, त्यांनी कोणाकडे बघायचं? बरोबर, हा एक विषय आहे सर. नॉर्मलायझेशन कसं होतं? नॉर्मलायझेशन विषय सर तलाठी भरतीलाच बघितला सर, 210 आणि 215, त्यामुळे त्या गोष्टींवरनं विश्वासच उडला सर. पेपर फुटतात का? नक्की फुटतात सर. कशा पद्धतीने? कारण तुम्ही आता 30 परीक्षा दिल्यात. सर मी बघायचं झालं तर आता ते ऑलरेडी एक व्हिडिओमध्ये बघितलंच आपण की त्यांनी डायरेक्ट सांगितलं की 25 लाख रुपये देऊन तलाठी झाला म्हणून. तसेच सर अनेक घटना घडलेल्या आहेत. आमच्या ब्रांचमध्ये पण होत्यात की मागणी होते बऱ्याचपैकी, कोणी 40 लाख देणार आहे, कोणी 50 लाख देणार आहे. आता समजा एखाद्याचे वडील बिल्डर वगैरे असतील, तो लग देत असतो पैसे सर, त्याला काय प्रॉब्लेम नाही, त्याचा ऑलरेडी बिझनेस सेट असतो, मुलगा पण गव्हर्नमेंट जॉबला लागतो, सगळ्या दोन्ही गोष्टी मॅनेज होतात. अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत सर या महाराष्ट्रात. बरोबर, म्हणजे ऑनलाईन परीक्षा हा सगळा फ्रॉडच आहे. तुमच्यापैकी कोणी बोलणार आहे का? कोण आहे? बोला, काय म्हणणं आहे? सर मी सिव्हिल इंजिनिअरिंगची तयारी करतो आहे, तर आमच्या आत्तापर्यंतच्या सर्व एक्झाम TCS IBPSकडेच असतात. तर एवढे एक्झाम्पल झालेले की ज्यांचा स्कोर आधी -1 आहे, मायनस असा किंवा 200पैकी 10 मार्क आहेत आणि त्यांचा एकदम स्कोर 180-190पर्यंत जातो, हे शक्यच नाही आहे. तर हे पूर्ण यांनी मग पैसे देऊनच नंतर लागलेले असतात, असं एक आरोप आहे. आत्ता पण PMCचा आमचा घोळ झाला, त्यामध्ये सुद्धा असंच झालेलं आहे की ज्यांचा स्कोर खूप कमी होता आधी आणि त्यांचा अचानक रँक 2 म्हणजे असं नाही का टॉप रँकमध्ये आलेले आहेत त्याच्या अनेक विद्यार्थी. हाच आरोप आहे की TCS IBPS म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांकडे जर काही पेपर जात असतील कंडक्टिंग, तर घोळ व्हायचे फुल चान्स येतात. ज्याच्याकडे पैसे आहेत तो 25 लाख 30 लाख भरून लागलेले पण एक्झाम्पल आहेत की असे पैसे देऊन लागले आहेत. मग ह्या घटना घडायचे चान्स खूप वाढणार आहेत इथून पुढं. जो प्रामाणिकपणे अभ्यास करतोय त्याला अवघड आहे नाही गोष्टी सर. बरोबर, नक्कीच. त्याच्यात 2-2 एक्झाम. बोला. थोडंसं आर्थिक बाबीवर पण या गोष्टी अवलंबून असंच, कारण ज्यावेळेस ऑनलाईन एक्झाम होणार आहे तेव्हा हजार रुपये तुम्ही फी घेता. आज आता माझे मित्र, मी काहींचा म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. एक वेळ आता चहाला जायचं म्हणलं तरी मुलं विचार करतात. आता तुम्ही जर रात्रीचं कधी येऊन जर इथं बघितलं ना, तर आता खरं तर या सरांचं कौतुक करायला पाहिजे की ते मुलांना अलो करतात की अक्षरशः मुलं खुर्च्या आडव्या टाकून त्याच्यावर झोपतात का तर बाबा राहायचे पैसे वाचतील म्हणून. लायब्ररीमध्येच राहतात. लायब्ररीमध्येच झोपतात आणि एखाद्याच्या मित्राच्या रूमवर वगैरे जाऊन आंघोळ करतात. मग अशी जर परिस्थिती असेल तर 1,000 रुपये तुम्ही एक्झामला घेणार, त्याच्यानंतर वेगवेगळे एक्झाम झाले तर प्रत्येक याला 1,000 रुपये भरणं मुलांना ते पॉसिबल नाही. आणि मी फक्त एकच प्रश्न विचारतो, बऱ्याचशा गोष्टी माझ्या मित्रांनी मांडलेल्या आहे, मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कारण काय दिलं की पारदर्शकता वाढवण्यासाठी MPSC ऑनलाईन घ्यायची. मग इतके दिवस जे चाललेलं होतं ती पारदर्शकता नव्हती का? आता जेवढे अधिकारी झालेत ती पारदर्शकतेने झालेली नाही का? माझा एवढाच प्रश्न आहे. अगदी बरोबर. म्हणजे खरं तर एका बाजूला सांगायचं की पारदर्शकतेसाठी आम्ही हे करतो. मग MPSCने आजपर्यंत फक्त MPSCमध्ये पारदर्शकता होती म्हणून सगळ्या परीक्षा MPSCकडे घ्या हा घाट या विद्यार्थ्यांनी घातला होता. मग तसं जर असेल तर हे सगळे बाहेर काढा, कारण तुमच्यापेक्षा जास्त यांना कळायला लागले आता. म्हणजे या विद्यार्थ्यांना सगळ्यात म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त कळतं आहे असंच म्हणावं लागेल. खरं तर MPSCने याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. राज्य सरकारने देखील याचा विचार करणं गरजेचं आहे आणि राज्य सरकारने MPSCमधला हस्तक्षेप कमी करणं किंवा न करणं, कारण ती एक संविधानिक स्वायत्त संस्था आहे. जसं या ताईने आर्टिकल 16 सांगितलं तसं ती 315 अंतर्गत ती संस्था आहे. तर तिचं जे काही काय म्हणतो आपण त्याला
स्वायत्तता जी आहे ती अबाधित राहण्यासाठी कुठंतरी आता MPSCने राज्य सरकारने थांबणं गरजेचं आहे. यांनी 1-2 विद्यार्थ्यांची परिस्थिती सांगितली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची ही परिस्थिती आहे. हे पुण्याच्या जवळचं शिरूर हा तालुका आहे, नदीच्या कडेचा तालुका आहे, तरी ही परिस्थिती असेल तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ह्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची काय परिस्थिती असेल याची तरी भान ठेवून सरकारने आता जागं होणं गरजेचं आहे.